बाळांनो हे काय आहे? पतंग. हा काय आहे? दोरा. मग पतंग जेव्हा आकाशात जातो तोपर्यंत दोऱ्याच्या सहाय्याने काय करतो? आकाशामध्ये जातो. आलं लक्षात? मग पतंग म्हणजे काय रे? तुम्ही. आणि दोरा म्हणजे काय रे? तुमचे आई वडील. पण एक उंच आकाशात गेल्यानंतर पतंगाला काय होतो? गर्व होतो की मी माझ्यामुळेच मोठा झालो, आहे का नाही? मग त्याला ती दोऱ्याची अडचण वाटू लागते. त्याला वाटतं काय दोरा मला माग माग वाढायला लागला. जसे आई वडील तुम्हाला म्हणतात इथं जाऊ नको तिथं जाऊ नको, रागवत राहतात का नाही? आणि तुम्हाला त्यांचा काय येतो? मोठे झाल्यावर राग येतो. काय येतो? राग येतो. पण ते कशासाठी सांगतात? आपल्या भल्यासाठीच सांगतात. कशासाठी सांगतात? भल्यासाठीच सांगतात. म्हणून मोठे झाल्यानंतर 10वी 12वी नंतर मुलं मायबापाचं ऐकत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याला वाटतं आम्ही लय मोठे झालो, आहे का नाही? मग त्यांना या दोऱ्याची अडचण होती. काय होती? अडचण होती. आणि अडचण झाल्यानंतर अडचण होती म्हणजे दोऱ्याची अडचण होती. कोणाची अडचण होती रे? आई वडिलांची. पण मग ज्या वेळेस मग ते काय करतात? मम्मी पप्पाला सोडून देण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या वेळेस मम्मी पप्पा पासून ते काय होतात? हे बघा, अलग आकाशात गेल्यानंतर ज्यावेळेस मम्मी पप्पाच्या पासून अलग झाले, काय झाले? तुटले. तुटल्यानंतर हे पतंग कुठे जाणार रे बाळांनो? कुठे जाणार? उंच जाणार का? नाही. वरून कुठे येणार? खाली येणार आणि एखाद्या कचरा कुंडीमध्ये पडणार. म्हणूनच मला एक सांगणं आहे की जोपर्यंत मम्मी पप्पा आपल्याला रागवतात, जोपर्यंत मम्मी पप्पा आपल्या सोबत आहेत, तोपर्यंतच आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, है का नाही? म्हणून कधी मम्मी पप्पा रागावले त्याचा राग मानायचा नाही. त्यांच्या रागात प्रेम असतं. त्यांना वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या लेकराचं चांगलं व्हायला पाहिजे, है का नाही? असा त्यांचा त्याच्या पाठीमागचा काय असतो? उद्देश असतो. काय असतो? मग इथून पुढे मम्मी पप्पाचं ऐकणार ना? त्यांच्या गोष्टीचा किंवा मम्मीचा किंवा पप्पाचा राग येणार का तुम्हाला? नाही. आणि इथून पुढे मम्मी पप्पा जे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही असं उंच आकाशात त्यांना धरून काय करायचं? या पतंगासारखं उडायचं. आलं लक्षात? आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं.